नहीं जानता हूँ। नहीं मैंने नहीं बोला, मैंने मेरी बात सुनिए। हम जैसे गवर्नमेंट पुलिस है ना 100 नंबर पे फोन करता है कोई भी पहिल्यापासून आम्ही 2 वर्षापासून आम्ही सांभाळतोय. आमच्या एवढं जीवनच आहे गेलंय की आम्ही काही बोलू शकत नाही बाबा. आम्हाला दिवस रात्री चौकीमध्ये बसून सतावून ठेवलं. आपण बोलू आपण साहेब. आणि मी आज आला इकडे. मोरिया आणि त्यांचे जे 2-4 लोक आहेत त्यांनी आजच समजून जायचं. तुम्ही फटके मारायच्या अगोदर आमची पोरं तुम्हाला रोडवर मारतील. कारण आमच्या इकडचे कार्यकर्ते आम्हाला येण्याची गरज नाही आहे. आम्ही हात जोडू शकतो तर हात तोडू पण शकतो, हे लक्षात घ्या. आमचा पहिला नमस्कार असते, त्याच्यानंतर चमत्कार करतो. माझी तुम्हाला विनंती आहे की जो कोणी असू द्या तो येईल त्याला पहिला आडवं करा. त्याच्यानंतर केस होईल काय होईल ते आपण आपल्यावरती घेऊ, काय फरक पडत नाही केसनी. पण जो कोणी त्याला आडवं करा. तकलीफ दिया जा रहा है और जबकि हम लोगों ने बिल्डर से घर लिया हुआ. यांना असं वाटलं की ह्यांच्या हातात गेलं आपली मलाई आता भेटणार नाही खायला. मराठी येत असेल तुम्हाला, मराठी येत असेल टुटी फुटी बट समजू शकता, समजू शकता. हा उत्तर असेल तर मग काय विषयच नाही. आपण पत्रकारिता करतो ना तर आपण दोन्ही बाजूचा न्याय ऐकून घ्या, दोन्ही बाजूचे विषय ऐकून घ्या, त्याच्यानंतर चुकी काय ती विषय मांडा. तुम्ही एकच तर्फी घेता. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. या वेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेच्या गोविंदा पार्क या सोसायटीमध्ये. गेल्या काही दिवसांपूर्वी या सोसायटीचा जो काही बिल्डर आहे त्याला पोलिसांनी पकडलं आणि आता तो जेलमध्ये आहे. खरं तर इथे एक फ्लॅट 4 ते 5 जणांना विकला. ज्या लोकांनी घरं घेतली होती त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि कसं तरी त्यांनी त्यांचं घर स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी सोसायटी बनवली, सोसायटी रजिस्टर झाली आणि याच्या अगोदर जे काही सोसायटी चालवत होते त्यांनी इथे भ्रष्टाचार केला. त्यांना कळलं, त्यांनी त्याचा विरोध केला आणि त्यानंतर कोणतरी बाहेरून येऊन त्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल करतोय, त्या लोकांना त्रास देतोय. आता ही बाई ही तुम्हाला क्रिमिनल दिसते का? हिचा चेहरा बघा. आज ही बाई तुमच्या व्हिडिओमुळे टेन्शन मध्ये आहे. ही बाई आहे, ही बाई असं म्हणते की मी सुसाईड करणार होती. आपण पत्रकार आहोत, सत्य दाखवणं आपलं काम आहे. सत्याच्या पलीकडे काय आहे ते जाणून घेणं देखील आपलं काम आहे. परंतु जर असंच होत असेल आणि लोकशाहीचा 4था स्तंभ जर असं करत असेल तर मग या लोकांनी करायचं काय? पत्रकारिता करताना आपण काही गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्या एका बातमीमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. आता हे सगळे उत्तर भारतीय आहेत आणि हे कोणाकडे आलेले आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा. कारण पालघर जिल्ह्यामध्ये एक माणूस असा आहे की तो सदैव सर्वसामान्यांसाठी धावत असतो. जाणून घेऊया यांच्या काय व्यथा आहेत. जे प्रश्न होते त्या प्रश्नांची खरी उत्तर आपण आज काढणार आहोत. आपका नाम बताइए. सुजाता झा. आप सोसाइटी की कौन है? सेक्रेटरी. सेक्रेटरी. कब आपने सोसाइटी हाथ में ली? कब की है? 2 महीना पहले. 2 महीना पहला. इसके पहले सोसाइटी कौन संभाल रहा था? आशीष परियार और मोरिया, 4-5 जन थे जो है. वो कैसे चला रहे थे सोसाइटी? पैसे का हिसाब कुछ दिखाया जाता था क्या? कुछ भी नहीं. जब हिसाब पूछते तो क्या बोलते थे? हमको पता नहीं है. जो है 2.5 लाख रुपया. हाँ, और फिर उन्होंने 1,10,000 रुपया जो मतलब मेंटेनेंस के नाम पे उन्होंने लिया था ये 4 दुकानों से, तो उन्होंने वो भी निकाल के हजम कर दिया. हाल ही में जो बात चल रही है, आपने जो रिफ्यूज का एरिया है उसमें ताला मार के रखा है, उसमें आपने जबरन कब्जा किया है ऐसा बोला गया, वो क्या है? रोशनी डालो उस पे. वैसा कुछ भी नहीं है. वो उन्हीं 4 जन, 4 सवाना, कुरैशी और मोरिया. बेचना था क्या वो? हाँ, वो सब उनको बेचना था. आपका नाम बताइए. सुनीता जायसवाल. सुनीता जी, आप कौन से गांव की है? मेरा यूपी है. यूपी गांव की. और आज ये जन्या मामा है, हमारे मराठी नेता है, उद्धव बाळासाहेब ठाकरे के नेता है, आपके मदद के लिए आए हैं. जो आपका नाम उछाला जा रहा है, आपके ऊपर गुना दर्ज हुआ है, कैसा लग रहा है आपको? बहुत तकलीफ हो रहा है सर. ना हम लोग गुना किए हैं ना हम लोग करेंगे. हम लोग बिल्डिंग के लिए हम लोग कर रहे थे. सबाना, आशीष, मोरिया, ये लोग हम लोग ऊपर कार्रवाई किए हैं, गुना दाखिल किए हैं. ये लोग बिल्डिंग में ऐसा कर रही है, वैसा कर रही है. हम लोग कुछ भी नहीं ऐसा कर रहे हैं सर. हम लोग खाली बिल्डिंग भलाई के लिए कर रहे हैं. वो लोग जिन लोग चला रहे थे तो हम वो लोग नहीं चला पाए. बहुत 3 लाख रुपए कर्जा कर दिए. जो वीडियो वायरल हुआ है उसके वजह से आपके फैमिली में क्या बात चल? बहुत परेशानी हो रही है सर. हमारे बच्चे भी रो रहे हैं. उस दिन सबाना लेके आए थी सब जन को मारने के. आपका नाम बताइए. सीमा सिंह. सीमा सिंह. आप कौन से गांव की है? बनारस की. बनारस की. जी. तो आज जो कुछ भी चल रहा है, आपका वीडियो दिखाया जा रहा है, आपको क्रिमिनल बताया जा रहा है, आप लोग आपकी मनमानी कर रहे हैं,
ये सब चीजें बताई जा रही है। बहुत तकलीफ दिया जा रहा है, और जबकि हम लोगों ने बिल्डर से घर लिया हुआ है और जोशी काका को पावर दिया था बिल्डर, और हम लोग के पास पूरा लीगल तरीके से हम लोग आए हैं। और सबसे पहले हमारा फ्लैट और निशा तिवारी का था। इस पूरी बिल्डिंग खाली थी, इसमें कोई नहीं आया था। हम और निशा तिवारी आए, उसके बाद सब धीरे धीरे आने लगे। अच्छा, आप सब लोग ओनर है क्या? ओनर है आप लोग सब लोग? हाँ, मैं जेंट्स खड़े, तो आओ आप इधर आओ, सामने आओ। हाँ, क्या बोल रहे थे आप, बोलो। नहीं, जो आप हिसाब के लिए जो पूछ रहे थे, जो पहले जो 4 आदमी जो हिसाब सोसाइटी चला रहे थे, तो जब उनसे हिसाब पूछा जा रहा था तो बोलते थे एक दूसरे को ढकेलते थे। आशीष से पूछा तो बोला लेकिन मेरा सवाल ये है कि ये जो वीडियो दिखाया गया है, जो आपकी खबर मैंने भी देखी है, उसमें बहुत सारी महिला है, कोई समाज सेवक है, तो उसमें से मालिक कितने थे? उसमें से मालिक तो नहीं, सिर्फ 2 ही, आशीष और मोरिया, बस वही 2 है और कोई नहीं। हाँ, और वही वो पहिले सोसायटी चालवते. जी. अब बात समज में आई. म्हणजे हे पहिले सोसायटी चालवत होते, म्हणजे चोराच्या दाढीमध्ये 3 का. दादा इकडे, नाव काय तुझं? राजू पिटलेकर. राजू, तुम्ही एक मराठी माणूस भेटला बाबा. आता जो काही विषय चाललेला आहे मराठी आणि अमराठी, इथे तर हे सगळे जे आहेत ते उत्तर भारतीयच आहेत, त्यांना त्रास देणारे देखील उत्तर भारतीय आहेत. नेमका काय विषय? विषय हेच आहे की आधी ते लोक चालवत होते सोसायटी आणि म्हणजे खूप त्याच्यात झोल झपाटा जे आपली लँग्वेज असते ते करत होते आणि कोण प्रश्न विचारला आता अंगलटी आला म्हणून हे सगळं करतो. मग ह्यांना असं वाटलं की ह्यांच्या हातात गेलं आपली मलाई आता भेटणार नाही खायला, म्हणून त्यांना त्रास द्या, इकडनं नाही तर तिकडनं, असं बाहेरच्या लोकांना बोलवणार. आता ती शबाना आहे, तिचं काहीच लेणं देणं नाही, तिचा फ्लॅट आहे इकडे ना, तिच्याकडे कुठली पॉवर ऑफ अटर्नी. ती बोलते की मला पॉवर ऑफ अटर्नी दिले तर दाखवा सोसायटीला रजिस्टर्ड अगर पॉवर ऑफ अटर्नी. पण तुम्ही एवढे सगळेजण आहेत आणि एक महिला तुम्हाला भारी पडते, सगळ्यांनी एकत्र येऊन तिचा काय ते, आम्ही त्या लेवलवर जाऊ नाही शकत ना, कारण की आम्ही त्यांच्यासारखे विचार नाही करू शकत. आमची एक मर्यादा आहे. ते पण महिला आहे, आम्ही त्यांच्या महिलांचा मान ठेवतोय, पण ते तसे येऊन बोलतात ते महिला आहेत काय, ते बोलतात 1-1 तासासाठी इकडे रूम भेटतंय, याचा अर्थ काय? म्हणजे 1-1 घंटे के लिए रूम मिलता है क्या इधर? वही तो ये वो बोल रहे हैं, आप ये सवाल उनको कीजिए. आप युवा है, ये यही सोसाइटी में रहते हैं, नाम बताइए आपका. जी, कन्हैया यादव, मैं ओनर हूँ, मैंने रेंट पे दिया हुआ है. आप रहने के लिए कहाँ है? मैं मरीन लाइन्स रहता हूँ. मरीन लाइन्स. मराठी येत असेल तुम्हाला? मराठी येत असेल, मैं टूटी फूटी बट समझू शकता नहीं, समझू शकता. हा उत्तर असेल तर मग काय विषयच नाही. तो अभी जो चीजें यहाँ पे दिखाई जा रही है, आप ये जो आपके सोसाइटी के जो अभी चला रहे हैं ट्रेजरर सेक्रेटरी, उनके ऊपर एक बहुत बड़ा संकट आया हुआ है शबाना नाम का, उसको किस तरीके से देखते? जी, ये मैं एक तरह से देखता हूँ कि ये एक प्रोपोगंडा बना रहे हैं. कुछ तो इनका मकसद रहा होगा, कुछ प्रॉफिट इनको मिलता रहा होगा जो मिलता नहीं है. अब ये आशीष और मौर्या जी जो पहले सोसाइटी चलाते थे, जब उनका पकड़ा गया कि जब हिसाब में कुछ गपला आना लगने लगा कि हम और लॉस में क्यों जा रहे हैं, जब हमने मीटिंग किया तो हमको पता चला कि लाख रुपया ऐसे ही चला गया जिसका कोई हिसाब नहीं. अगर बोले कि ऑन पेपर हमको रिकॉर्ड कुछ दो तो ये हुआ वो हुआ करके ऐसा आप बोलोगे, ऐसा वो बात करेंगे कि आप 2 मिनट के बाद तुरंत भूल जाओगे. तो मतलब आप सब लोग पदाधिकारियों के साथ में? हाँ, हम सब है. सब आप लोग तुम्ही खूप त्रस्त आहेत, मामाकडे तुम्ही रडलात देखील. काय अपेक्षा आहे तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आणि त्यांचे शिलेदार जन्या मामाकडे? मामा, आमची एक रिक्वेस्ट आहे. मामा जरा इथे. आमची बिल्डिंग तर बिल्डरने तर म्हणजे नष्ट करून दिली. त्याच्यानंतर जे 4 माणसं आले त्यांनी पण राहिलेलं त्यांनी सर्व संपवलं. त्याच्यानंतर आम्ही थोडीफार आम्हाला असं वाटलं की आम्ही लेडीज लोक पुढे येऊन थोडंफार जेवढं काही आमच्याशी होत असेल आम्ही करू, पण हे लोक आम्हाला करायला देत नाहीये मामा. तर आम्हाला तुमच्याशी अपेक्षा आहे, तुम्ही आमच्या पाठी उभे राहा आणि जे काही तुमच्याशी तुम्ही तर सगळं करू शकता मामा. आम्हाला तुमच्याशी अपेक्षा आहे. आणि हा आशिष स्वतःला पत्रकार म्हणतो, पण ते पत्रकारची जी जबाबदारी आहे तो कधी त्यांनी पाळली नाहीये. पण या बाकीचे जे पत्रकार आहेत, त्या महिला आहेत, त्यांना तुम्ही तुमची बाजू मांडायचं कधी त्यांना सांगितलं ना की आमची बाजू? आम्ही सांगितलं. आम्ही जर यांनी आमचा पहिला व्हिडिओ व्हायरल केला तर मी शिवानी दुबेला मी कॉल केला होता. त्यांच्याशी मी अपेक्षा केली की तुम्ही मला मदत करा, कारण तुम्ही हे टाकलेलं आहे ते खरं नाही आहे. ते आम्ही खरं काय ते तुम्हाला सांगणार बोलावून, आणि आमच्या बिल्डिंगचे जे कंडिशन आहे ते पण दाखवणार तुम्हाला. पण ती बोलली की मी येते, पण तिने परत ते पूनम दुबेला माझ्या घरी मला मारायला आणि ते प्रूफ जमवायला, म्हणजे तिने खोटं पाठवलं माझ्या घरी. म्हणजे तिची ही हरकत होती की जे करायचं होतं तिची जबाबदारी तिने केली नाही, उलट आमच्यावरती अजून आरोप करायला तिला पाठवलं माझ्या घरी. जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा आपल्या सोबत आहेत. मामा,
या अभी कल के वीडियो में ये जो है सवाना, आशीष और मौर्या और 24-25 लोगों को बाहर से लाए थे। त्या रिक्षा चालकाला मारलं म्हणून वाद निर्माण झाला होता। तिथे मराठी आणि अमराठीचा मुद्दा सुरू होता। आता हे सगळे जे आहेत याच्यामध्ये 99% लोक उत्तर भारतीय आहेत आणि ते तुमच्याकडे मदत मागायला आलेले आहेत। काही महिला त्यांना असं म्हणतात की दौडा दौडा के मारेंगे, काय उत्तर द्या? बघा आता आजच्या नंतर तो दिवस विसरून जायचा, कोणी असेल कोणी असू द्या, या सोसायटीमध्ये आम्ही आलेत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। पहिली गोष्ट तर हे जे आज विरार वसई या महाराष्ट्रात जे चालले उत्तर भारतीय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं कधीच विचार करत नाही। विरोध कोणाला होते? जे आता हे एवढे लोक सर्व उत्तर भारतीय आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी आलाय। एक दोन लोक जे काही राजकारणी सोडलेले आहेत मध्ये, ते कुठेतरी झगडा लावून देण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे माहोल बिघडवतात। आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना जर उत्तर भारतीयांच्या विरोधात असती तर मी आले असता का इकडे? त्यामुळे कोणी असा विचार नका करू की शिवसेना ही सगळ्यांसाठी आहे। म्हणजे एक छोटासा कार्यकर्ता कुठल्याही जाती धर्माचा असेल तर त्याला मदत करण्यासाठी शिवसेना आहे। आणि मी आज आला इकडे, मोरिया आणि त्यांचे जे 2-4 लोक आहेत त्यांनी आजच समजून जायचं, तुम्ही फटके मारायच्या अगोदर आमची पोरं तुम्हाला रोडवर मारतील, कारण आमच्या इकडचे कार्यकर्ते आम्हाला येण्याची गरज नाही आहे। आम्ही एकदा एखाद्या कामामध्ये हात टाकला तर तो पूर्ण मार्गी लावतो। आणि मी ह्या सोसायटीचे 4 लोकांना घेऊन आज नाही पण उद्या संध्याकाळी जे 8-9 वाजता कामावरून आल्यानंतर नालासोपारा पोलीस स्टेशनला बसणार, साहेबांबरोबर चर्चा करणार आहे। यांच्यावरती झालेला गुन्हा हा चुकीच्या मार्गाने केलेला आहे आणि तुम्ही आता जे 3-4 लोक आहेत त्याच्यावरती कारवाई करायची आहे, त्यांना सोसायटीमध्ये बंदी घालायची आहे। आणि ह्या लोकांना आमचं एक म्हणणं आहे की आमचा हितेश घरत आहे, इकडे आमचे अनेक कार्यकर्ते, माझा मित्र रमेश पाटील, हे निळेगावात 75% लोक जे आमच्या जोडीला आहेत। माझं लहानपण या गावातच गेलेलं आहे, त्यामुळे मी विरारहून ते येणार आहे। पण मला असं वाटतं की तुम्हाला कधीही त्रास झाला तर 5 मिनिटात तुम्हाला निळेगावातले पोरं सपोर्टला पोहोचतील। त्यामुळे कोणी हा विचार नाही करायचा। एका बाजूला काही लोक सांगतात की उत्तर भारतीयांना त्रास दिला जाते, आज सगळे उत्तर भारतीय आहेत ना, मी त्यांच्यासाठी आलोय ना। हे असं काय नसते। 4 लोक आहेत ते भाजपच्या लोकांनी अशी 4-5 लोक सोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी मनसेचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी झगडा करून त्यांच्या हातून त्यांना मार द्यावा लावतो। मग पुन्हा पत्रकार टीव्हीवरती हे सगळं उत्तर भारतीयांना विरोध आहे असं दाखवलं जातं, माहोल तयार करता इलेक्शन आले म्हणून। पण तसं काही नाही मिळत नाही। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना जी आहे ती प्रत्येक समाजाच्या मागे आहे, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या मागे, आणि यांच्या मागे आम्ही आज आलेत। म्हणजे आता 2 वाजले, 3च्या नंतर कोणी विचार नाही करायचा की या सोसायटीमध्ये आम्ही येऊ, विषय संपला। आणि मी येण्याच्या अगोदर आमची पोरं आणखीन एक केस जातील, यांच्यावर पण होऊन देणार नाही। हे जे सोसायटीचे लोक आहेत त्यांच्यावरती पण केस होऊन देणार नाही, पण जो कोण नडतो त्याला आडवं करण्याची आमची ताकद। हितेश, तुला आता मामाने एक जबाबदारी दिलेली आहे, ह्यांची जबाबदारी आता तुझ्यावरती आहे, काय सांगशील? मी तसं लहानापासूनच आम्ही समाजसेवेचं काम करत आहोत। त्याच्यात हे काही आहे, जसं आता महाराष्ट्रामध्ये जो मुद्दा चालू आहे मराठी अमराठी, हा प्रचार एकदम चुकीचा चाललेला आहे, बरोबर आहे? नाही तर आज आम्ही इकडे उभे असते का? हा प्रचार कसा चाललाय तर मराठी, आम्ही कशासाठी विरोध केलाय की फक्त मुलांना 1ली ते 4थी मराठी शिकू नका। आमचा कुठल्या जातीला, कुठल्या जमातीला या कशाला वाद नाही आहे किंवा विरोध आम्हाला फक्त सरकारला करायचा की आमच्या महाराष्ट्राची मराठी भाषा ही जपून ठेवा। आज जे इकडे उत्तर भारतीय राहतात, गुण्यागोविंदानं राहतात आहे, बरोबर? आमच्या महाराष्ट्रात आज त्यांना इकडून इन्कम होते, हे सगळे गुण्यागोविंदाने राहतात आहे। तर आम्हाला बोलायचं एकच आहे, ते आज ते मराठी पण बोलतात आहे। बघा इकडे कोण बोललं का की हम लोग के साथ हिंदी में बात करो? नाही, त्यांनी मराठी बोललं, ते पण ऍक्सेप्ट केलं, त्यांना समजते आधी भाषा, फक्त त्यांना बोलता येत नाही, ते तुटकं माटकं बोलतात आहे। तर याच्यामध्ये पण काही होते, हे आता जसे 100 लोक इकडे आहे, 100 मधले 1-2 असतात की जे आग लावायची कामं करतात, तेच फटके खातात आणि तेच फटके खातात। आता यांच्यामध्ये पण तसंच झालंय, यांच्याकडे अर्धे उत्तर भारतीय सुद्धा आहे, त्यांनी अर्ध्यांनी इकडे घोटाळा काहीतरी केलेला आहे। आता या बिल्डिंगचा इतिहास मला लहानापासून माहिती आहे की लहानापासून इकडे बघितलेलं आहे की बिल्डरनी याच्यात काही लोकांची फसवणूक केली आहे। जर बिल्डरनी फसवणूक केली आहे तर लोकांनी पैसे दिलेत, हे पैसे त्यांनी कष्टाने कमवून आणलेले आहेत की नाही? आता तू यांच्या जोडीला उभा राहणार? मी नेहमी यांच्या जोडीला उभा राहीन। यांनी एनी टाइम रात्री अपरात्री फोन करा, मी आहे। आमच्या गावातले अजून प्रतिनिधी आहेत, तसेच आमच्या इकडे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आहेत, स्वाती राणे मॅडम, त्या पण याच सोसायटीला, बाजूच्या सोसायटीमध्ये राहतात, त्या पण इकडे येतील। आम्ही आमची टीम हमेशा इकडे उभी राहू। माझी एक तुम्हाला विनंती आहे की जो कोणी असू द्या, तो येईल त्याला पहिला आडवं करा, त्याच्यानंतर केस होईल, काय होईल ते आपण आपल्यावरती घेऊ, काय फरक पडत नाही केसनी, पण जो कोणी येईल त्याला पहिला आडवं करा। जनमामाने आता संकेत दिलेला आहे की इथे यांना त्रास द्यायला जो कोणी येईल त्याला आडवं केलं जाईल। खरं तर मला त्या पत्रकारांना निवेदन करायचं आहे की आपली पत्रकारिता ही तलवारीच्या धारेप्रमाणे आहे आणि तलवार ही फक्त युद्धामध्ये चालवायची असते। या सर्वसामान्यांच्या गळ्यावरती जर तुम्ही तलवार चालवलीत तर यांचा पाप देखील तुमच्या माथ्यावरती आल्याशिवाय राहणार नाही।
आज जो काही प्रोपोगंडा फैलवला जातोय की मराठी आणि अमराठी, त्याचं उत्तर बऱ्यापैकी आज या सोसायटीतून मिळालं. हा बोला. मला एक पत्रकारितेचा विषय आलाय, त्याबद्दल मी थोडं बोलतो की पत्रकारांना माझी हात जोडून विनंती आहे. अर्धे काही पत्रकार आमच्या महाराष्ट्रातले आहेत, अर्धे आमच्या महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. आपण पत्रकारिता करतो ना, तर आपण दोन्ही बाजूचा न्याय ऐकून घ्या, दोन्ही बाजूचे विषय ऐकून घ्या, त्याच्यानंतर चुकी काय ती विषय मांडा. तुम्ही एकच तर्फी घेता, त्याच्यात काही विकले पण जातात, काही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पण घेतात. पण पत्रकारांना माझी हात जोडून विनंती आहे, मी एक शाखा प्रमुख या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की दोन्ही बाजूचं तुम्ही विषय ऐकून घ्या, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आम्ही हात जोडू शकतो तर हात तोडू पण शकतो, हे लक्षात घ्या. आमचा पहिला नमस्कार असते, त्याच्यानंतर चमत्कार करतो. खरं आहे, आम्ही हात जोडू शकतो तर हात सोडू पण शकतो. खऱ्या अर्थाने धन्यवाद व्यक्त केला पाहिजे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी शिवसेना आहे ती आज यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. राज्यामध्ये एकीकडे हिंदी आणि अमराठीचा जो काही मुद्दा आहे त्याला मला वाटतं हा एक खरा उत्तर आहे. आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं, ज्या पत्रकारांनी यांची बातमी लावून सातत्याने यांना टार्गेट केलेलं आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.